हॅलो, गुड मॉर्निंग. दिस इज प्रियांका फ्रॉम रियांश अँड आई. तर आज होता माझा वीकली ऑफ. फ्रायडेला मला सुट्टी असते. तर सगळ्यात आधी ना पाणी गरम करत ठेवलं. माझ्याकडे गीझर नाही आहे, मी हीटरच वापरते. मला हीटरच योग्य वाटते वापरण्यासाठी. सो पाणी गरम करण्यासाठी ठेवलं. त्याच्यानंतर इकडे अंथरूण जे होतं ना ते घडी घालायचं राहिलं होतं, त्याच्या अंथरुणाच्या घड्या करायला घेतलं. घड्या करत असताना रियांशची लुडबुड ती चालूच असते. पण कसं आहे ना, जेव्हा हे छोटे छोटे हेल्पिंग हँड्स आपल्याला मदत करतात तेव्हा खूप क्यूटनेस वाटतं, खूप क्यूट वाटतं, छान वाटत होतं. तो मदत करत होता ते. आणि त्यानंतर माझ्या या फेसच्या ज्या रेग्युलर एक्सरसाइज असतात, मला बेल्स पाल्सी झाला होता, त्यानंतर मी या एक्सरसाइज चालू केल्या होत्या आणि त्या करायला बसले. ॲक्च्युली रुटीनचा एक मी पार्टच बनवलेला आहे. जेव्हा वेळ मिळतो आणि फ्रायडेला तर हमखास मी करतेच करते. तर माझ्या या ज्या फेसच्या एक्सरसाइज होत्या त्या चालू झाल्या. ॲक्च्युली एक्सरसाइजमुळे मला भरपूर माझी रिकव्हरी झालेली आहे. खूप बरीच रिकव्हरी माझी झालेली आहे. त्यानंतर ना एक्सरसाइज झाल्यानंतर मी हा थोडासा फेस मसाज करते मॉइश्चरायझर लावून. ॲक्च्युली त्याच्यामुळे काय होतं ना, या रिकव्हरीसाठी भरपूर मदत होते. बरीच मदत झालेली आहे मला माझ्या रिकव्हरीसाठी. जेव्हा जेव्हा मी मसाज घेतलेला आहे तर मी एक्सरसाइज झाल्यानंतर लगेच असा मसाज करतच असते मॉइश्चरायझरने. कारण त्याच्यामुळे काय होतं ना, नसा मोकळ्या होतात आणि रिकव्हरीसुद्धा खूप फास्ट होते. एक्सरसाइज वगैरे करून झाल्यानंतर इकडे मी झाडांना पाणी घालायला घेतलं. खूपशी झाडं नाही आहेत माझ्याकडे. मला छोटं मिनी गार्डन करण्याचे तर खूप मोठं स्वप्न आहे. ते हळूहळू करते. सगळं काही मॅनेज नाही होत. सुट्टीच्या दिवशी थोडं छान असं झाडांना पाणी घालते. रेग्युलर संध्याकाळी घालते. सुट्टीच्या दिवशी सकाळी असं छान झाडांना पाणी घालते. त्याच्यामुळे झाडंही छान रुजली आहेत, फुलली आहेत, फळली आहेत. आणि त्याच्यानंतर आले माझ्या कम्फर्ट झोनमध्ये. माझं कम्फर्ट झोन म्हणजे माझं किचन, जे मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते. सकाळची नाश्त्याची वगैरे जी काही थोडीशी भांडी पडली होती ना ती घासायला घेतली. ॲक्च्युली नाश्त्याला मी माझ्यासाठी रियांशसाठी साधा फोडणीचा भात, रात्रीचा राईस राहिला होता तो फोडणी घातला होता, तर त्याचीच ही भांडी पडली होती. चहा सकाळी जे नट्स वगैरे खाल्ले होते, ओट्स वगैरे रियांशच्या पप्पांना देते, ती थोडीशीच भांडी होती, जास्त नव्हती. तर ती भांडी वगैरे छान अशी घासून घेतली. आणि रियांश आणि वेद खेळत होते. वेदही आला होता. आज फ्रायडे होता ना, त्याला माहिती होतं रियांश घरी आहे, त्याच्यामुळे तो आला होता रियांशसोबत खेळायला. तर ते दोघं काही क्वेश्चन विचारत होते. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत देत माझी ही भांडी घासणं चालू होतं. ॲक्च्युली खूप जास्त त्या दोघांना एकमेकांसाठी वेळ नाही मिळत, कारण मग मी घरी नसते. पण दोघं बेस्ट फ्रेंड्स आहेत हे मात्र नक्की, कारण एकाच स्कूलमध्ये एकाच क्लासमध्ये दोघंजणं आहेत. तर भांडी घासून झाल्यानंतर इकडे सोफा क्लीन करायला घेतला. तर ही दोघं ना, चिकू बंटी त्यांचं फेवरेट कार्टून आहे ते बघत होते आणि मी त्यांना असे डिस्टर्ब करत होते ना, तर थोडेसे इरिटेट होते, पण माझं ऐकतही होते शांतपणे. तर सोफा सगळ्यात आधी छान क्लीन करून घेतला आणि त्याच्यानंतर झाडू मारायला घेतला. ॲक्च्युली बेडरूमचा झाडू मी सकाळी जेव्हा अंथरूण काढल्यानंतर लगेच मारून घेतला, पण हॉलचा ठेवला होता कारण झाडांना पाणी घालायचं होतं. परत पाणी वगैरे सांडेल, त्याच्यामुळे मग मी झाडू मारायचा ठेवला होता. झाडांना पाणी वगैरे घालून घेतला आणि त्याच्यानंतर इकडे झाडू मारायला घेतला. आणि हा जो मजला पॅसेज आहे ना, ह्याच्यामध्ये पण थोडासा कचरा पडला होता. रियांश थोडंसं असं काही काही टाकत असतो, तर ते झाडून वगैरे करून घेतला. आणि त्याच्यानंतर पाणीही तापलं होतं. आपण झालं असं ना, लगेच अंघोळीला जाऊ नाही शकले, कारण एक पार्सल येणार होतं फ्लिपकार्टमधून. रियांशला पॉपकॉर्न हवे होते, तर ते फ्लिपकार्टवरून मी जे 8 मिनिट्स 10 मिनिट्सवालं निघाले ना, त्याच्यावरून मी थोडं पॉपकॉर्नसोबत थोडे वेजेसही हव्या होत्या, तर त्या मागून घेतल्या. तर ते पार्सल येणार होतं. ते पार्सल आल्यानंतर रिसीव्ह झाल्यानंतर मग मी अंघोळीला गेले. छान अशी फ्रेश झाले आणि खूप छान वाटत होतं. आणि फ्रेश झाल्यानंतर दिवाबत्ती करायला घेतली. तर असा होता माझा व्लॉग. ॲक्च्युली ह्याच्यानंतर यंशला स्कूलला जायचं, तर ती पुढची तयारी, त्याचा टिफिन, त्याला रेडी वगैरे करायचं आहे. तर आता 11 वाजलेले आहेत. तर सकाळचं हे रुटीन माझं असं असतं. व्हिडिओ आवडलास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.